नमस्कार, मी नीलिमा कुलकर्णी. शो टाईम आज विशेष आहे कारण आज मी एक शोध घेते शो टाईममध्ये. खरं तर हा एक फोटो माझ्या समोर आला आणि मग माझा हा शोध सुरू झाला. आपण पाहतोय अमेय वाघ आहे आणि त्याच्यासोबत कोण आहे, मिथिला पालकर आहे. तर हे सगळं काय आहे या फोटोचा शोध घेत मी अमेयला शोधत निघाले आणि मग मला कळलं की इथे अंधेरीला साऊंड आयडियाज या शोमध्ये या स्टुडिओमध्ये अमेय वाघ आत्ता आहे आणि आता आपण त्यालाच गाठणार आहोत. अमेय इकडे काय करतोय, या सॉन्ग रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये अमेय काय करतोय, असं म्युझिक असं लिहिलेलं आहे या स्टुडिओमध्ये, इथे काय करतोय अमेय, आपल्याला हे सगळं शोधायचं आहे. आपण त्यालाच गाठूया. चला, खूप सारी सरप्राइजेस आज आपल्याला मिळणार आहेत. चलो. अमेय आय हॅलो अमेय. अमेय, तर आम्ही तुला गाठलेलं आहे आता शो टाईममध्ये. थेट तू लाईव्ह आहेस आमच्यासोबत. मला असं वाटलं हे सिक्रेटली चालू होतं सगळं रेकॉर्डिंग वगैरे. हां. पण मी विसरलो होतो निलिमाला सगळ्याच खबरी मिळतात. नक्कीच, खबर खूप मोठी आहे आणि आमच्याकडे एक फोटो आहे. तर या फोटोचं रहस्य काय आहे तूच सांगशील आम्हाला सी म्हणजे. काय आहे ना, या फोटोमध्ये दाखव बरं एक प्रेक्षकांना. मुलगी आहे कुरळ्या केसांची हां. आणि एक सरळ सिल्की केसांचा एक मुलगा आहे. दोघेही चहा पित आहेत आणि त्या फोटोत लिहिलंय फायनली आणि हार्ट काढलेलं आहे. आणि हॅशटॅग माय व्हॅलेंटाईन असं हॅशटॅग पण माय लिहिलंय. व्हॅलेंटाईन असं लिहिलेलं आहे. तर काय आम्ही झालं, हा हां. फोटो जेव्हा सोशल मीडियावर आला तेव्हा त्याला काही हजारो लाईक्स मिळाले. आणि ती जी कुरळे केसांची मुलगी आहे तिचे खूप फॅन्स आहेत सोशल मीडियावर. हां, हां. ते जरा इन्सिक्युअर झाले. त्यांना असं वाटलं की हा कोण आहे, हा हा मुलगा कोण आहे, हा हिच्या आपल्या स्टार बरोबर का चहा पितोय आणि माय व्हॅलेंटाईन का म्हणतायत. तर हे नाही, आणि अमेयच्या अनेक चाहत्या आहेत. त्याही खूप हैराण झाल्या. खरंच आता प्रेम म्हणणारा अमेय नक्की कोणावर प्रेम करतोय असं त्यांच्यावर प्रश्न आले. मला पण किती फोन आले, अमेय काय सांगू? खरंच आहे का ही बातमी म्हणून. आता मी शोध घेत त्यामुळे निघाले आणि मी फायनली इकडे पोहोचली. आता तुला काय ते खरं सांगावं लागेल आम्हाला. मी आणि मिथिला पालकर डेट करतो हे खरं आहे. हं. पण आम्ही एका फिल्ममध्ये एकमेकांना डेट करतोय आणि आम्ही दोघं कपल आहोत हेही खरं आहे. पण आम्ही एका फिल्ममध्ये कपल आहोत. तर कॅट इज त्या आउट ऑफ द बॅग नाऊ. सो खूप छान वाटतंय, पण जोडी हिट आहे कारण ती राइट. केमिस्ट्री आम्हाला त्या चहाचा तो कप हातात घेताना ॲब्सोल्युटली. सुद्धा दिसतीये की खूप काहीतरी गोड दिसताय दोघंही. करेक्ट. फ्रेश जोडी एकत्र आली आहे या निमित्ताने. करेक्ट, मिथिला करेक्ट. आणि तुझं ट्युनिंग आय थिंक आधीपासून आहे. ॲक्चुअली आम्ही खूप आधीपासून मित्र आहोत. कारण आमचं जे भाडीपं आहे भारतीय डिजिटल पार्टी, तर त्याबरोबर मिथिला सुद्धा काम करते. सो आम्ही एकत्र लाईव्ह एपिसोड सुद्धा केला होता आणि खूप हं, वर्ष झाली ती माझी मैत्रीण आहे. हं, हं, सो आम्ही ही फिल्म केली होती आणि या फिल्मबद्दल सगळंच आम्ही सिक्रेट ठेवलं होतं. हं, सो आम्हाला असं वाटलं की आपण फिल्ममध्ये एक कपल आहोत, तर एक जनरल याचा टीजर टाकून बघावं लोकांचं काय म्हणणं आहे याबद्दल. पण आम्ही रिव्हील केलं नाही की आम्ही फिल्ममधले कपल आहोत. आणि आय एम व्हेरी हॅपी की लोकांना आम्हाला कपल म्हणून बघायची इच्छा आहे. सो ज्यांना आवडलो आम्ही कपल म्हणून फोटोजमधून, त्यांनी फिल्म बघायला या. तुम्हाला फिल्म तर अजूनच आवडेल. आणि फिल्म तर बघायला आम्ही येणार आहोत. मग अजून एक हा पण फोटो मी काढला हळूच, तर हाही एकदा आपल्या प्रेक्षकांना हा दाखवा. काय फोटो आहे बघू. तर हा हा इथे एक म्हणजे हा जसराज आहे आणि मागे तू आहेस असं आम्हाला दिसतंय. इथलाच हा फोटो आहे खरं तर. आधी हा राइट. फोटो मिळाला आणि मग आमचा शोध सुरू झाला. तर त्यामुळे म्हणजे अमेय वाघ आम्हाला अभिनय करताना दिसतो, अँकरिंग करताना दिसतो, कास्टिंग काउच करताना दिसतो. म्हणजे कास्टिंग काउच ही त्याची एक वेब सीरीज आहे. तर हे सांगावं त्यात लागतं हां, सगळं. तर त्यात आम्हाला तो दिसतो. असं सगळं छान काय-काय करत असतो. अमेय अष्टपैलू अभिनेता आहे. पण अमेय अचानक या सॉन्ग रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये काय करतोय म्हणजे काय? कसं आहे ना, जसराज, सौरभ आणि ऋषिकेश हे मला असं वाटतं की आपल्या आजच्या पिढीचे आजचा साऊंड असलेले, त्यांची स्टाईल असलेले खूप खूप सुपर म्युझिक डायरेक्टर्स आहेत. मी स्वतः त्यांचा खूप फॅन आहे. त्यांनाही खरं तर हे माहिती नाही की त्यांची काही गाणी जी फिल्म्समध्ये नाही आहेत ती माझ्याकडे आहेत आणि मी ती ऐकत असतो. पण हां. काय होतं ना, माणसाचं करिअर इतकं चांगलं चाललंय, त्यांचं करिअर इतकं चांगलं चाललंय, नेमकं त्यांना याच पॉइंटला रिस्क घ्यावीशी वाटली आणि त्यांना असं वाटलं की या आमच्या मुरांबा नावाच्या फिल्मसाठी माझ्या आवाजात गाणं रेकॉर्ड करावं. वाह! तर आता काय आहे ना, त्यांनी घेतलेली रिस्क आहे. हे संकट त्यांनी ओढवून घेतलंय स्वतःवर. पण बघूया त्या संकटातून ते कसे पार होतायत. मी तेच त्यांना आधीच मी सांगितलं, हां. की मला काही गाता येत नाही. जे काय आहे ते तुमच्या स्वाधीन आहे. तुम्ही म्हणाल तसं आपण करूया. तर जसराजचं असं म्हणणं आहे, की आपण करूया, पण मजा येईल. आता मध्येच जसराज बाहेर पळत गेला. तो कदाचित चहा शोधायला गेलाय का तो इकडूनच बाहेर पळालाय का काय? त्याचा पण शोध आपण घेणार आहोत नंतर. पण आत्ता सध्या अमेयशी बोलूया कारण अमेय सॉन्ग रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आहे. पण अमेय मला कुठेतरी तो दिल दोस्ती दुनियादारीचा रॉक कॉन्सर्ट सुद्धा आठवतो. त्याच्यासाठी आपण एकदा आधी भेटलो होतो आणि ॲक्चुअली, तेव्हाही तू आणि सखीने फार छान गाणं म्हणलं होतं. तर कुठेतरी गाण्याशी हे नातं आहे का आधीपासून का तू गातोस? असं मित्रांबरोबर मैफिलीत गातोस? ॲक्चुअली म्हणजे मी गायक आहे असं मी कधीच म्हणत नाही. पण हे खरं आहे की दिल दोस्ती दुनियादारीमुळे गाण्याची जी बाजू आहे ती लोकांसमोर आली आणि आम्ही महाराष्ट्रभर त्या कॉन्सर्ट्स केल्या.
पण मला असं वाटतं की तोही त्यातला भाग होता की आम्ही त्या गोष्टीची मजा लुटायचो. म्हणजे मी गायक नाही आणि मला गायला लागते असं फार प्रेशर घेतलं नाही. तसंच आत्ता सुद्धा आहे. हे जे गाणं आहे हे जास्त आपण असं म्हणूया की जास्त एक्सप्रेसिव्ह आहे, जास्त एक्सप्रेशन्स आहेत त्यात किंवा जास्त डायलॉग्स सारखा थोडासा त्याचा फॉर्म आहे. सो आम्ही हे अटेम्प्ट करतोय आणि फिल्म जशी आमची आंबट गोड आहे कारण त्याचं नाव मुरांबा आहे. सो तसंच हे थोडंसं गाणं आहे असं वाटतं. काय झालं, माझा जन्म झाल्यानंतर आमच्या गावाकडे लई दुष्काळ पडला. बर. मग आमच्या बाकडे पैसे नाहीत, बालय कर्जबाजारी झाला. मग कोणतरी एका भटजीने आमच्या बाला सांगितलं, तुम्हाला जर पुढचा पोरगा झाला तर त्याचं नाव वरून ठेवा, पण जर पोरगी झाली तर तिचं नाव नदी वरून ठेवा. त्याच्या पुढे 3 नद्या आल्या पण पाऊस काय पडला नाही. हसतेस काय ग तू? अरे मग काय असू नाही तर का रडू? अरे सगळ्यात मोठा जोक आहे हा. तू खूप रेअरली हसतेस ना मुक्ता? म्हणजे म्हणजे जेव्हापासून मी तुला ओळखतोय तेव्हापासून एक तर तू पोरांना हाणतेस किंवा पोरांकडे संशयाने बघतेस किंवा पोरांना शिव्या घालतेस, पण आजकाल आमच्यात राहून थोडी थोडी हसायला लागलीस. काय आहे ना, तुम्ही सगळे इतके कॉमेडी आहे ना, मग मला हसावंच लागतं. कोण पण हसेलच की. आम्ही कॉमेडी आहे का? मग आणि तू नाहीयेस? ए मला शिकव ना असं हसायला. काय मला शिकव ना असं हसायला. काय पण काय शिकव ना. अरे कसं कसं असं कसं शिकव? कसं कसं अजून एक पुरावा आहे, जेव्हा अमेय वाघ गात होता आज आज खूप पुरावे आहेत माझ्याकडे. तर हा बघा, हा ट्रेनचा एक प्रवास आहे जेव्हा दिल दोस्ती दुनियादारीची टीम जात होती. तर तेव्हा सुद्धा अमेय वाघ गात होता आणि त्याचंही रेकॉर्डिंग आपल्याला मिळेल कदाचित. तर अशा या सगळ्या वेळेला असे खूप छान छान दिल दोस्ती दुनियादारी मुवमेंट्स आहेत, आता दोबारा मुवमेंट्स आहेत. तर तेव्हाही तुम्ही सगळे एकत्र जमून कट्टा जमून गात असता का, मजा करत असता का? हो ॲक्च्युली म्हणजे आमच्यात कसं स्वानंदी गाते बऱ्यापैकी, पण बाकीचे सगळेच शूटिंग सिंगर्स आहेत. बाथरूम सिंगर मी म्हणणार नाही कारण बाकी आम्ही सगळे बाथरूममध्ये एकत्र नसतो, फक्त बाकी सगळीकडे एकत्र असतो. सो सगळ्यांनाच गाण्याची आवड आहे कारण सगळ्यांनी नाटक केलेलं आहे, म्युझिकल्स केलेले आहेत आधी. सो गाण्याची आवड सगळ्यांनाच आहे. पण मी लकी ठरलोय कारण मला डायरेक्ट सिनेमात गायची संधी मिळाली. येस, त्यामुळे तुझा नंबर पहिला आहे आज. बाकी सगळ्यांचा नंबर हळूहळू लागेल. आणि नक्कीच, पण दिल दोस्ती दोबाराच्या सेटवर सुद्धा तुला गाठायचं, पण त्याआधी आज तुला इथे गाठलंय. पण त्या दोबाराची मजा दोबारा कशी येते, तर त्याही बद्दल आम्हाला थोडं सांग. दिल दोस्ती दोबारा हे तशा अर्थाने चॅलेंजिंग प्रोजेक्ट आहे कारण आता आपण बघितलं असेलच की सगळी नवीन पात्र आहेत, नवीन कथा आहे. सो मला असं वाटतं की ही एका अर्थाने मी खूप आनंदी आहे दिल दोस्ती दोबारा करताना, कारण दिल दोस्ती दुनियादारी करताना सुद्धा त्याचा USP हा होता की त्यामध्ये प्रचंड फ्रेशनेस होता आणि ती एक घेतलेली रिस्क होती मराठी टेलिव्हिजनवर. सो आम्हाला असं वाटलं की ती जी पात्र होती, ती जी कथा होती, ती बऱ्यापैकी एक्सप्लॉइट करून झाली होती आणि तीच परत पात्र आणि ती कथा पुढे नेली असती तर एका पॉईंट नंतर पुन्हा ते थोडंसं मोनोटोनस झालं असतं, थोडंसं रटाळ होण्याची शक्यता होती. आणि वी हॅव नथिंग टू लूज. मला असं वाटतं की पहिला भाग ह्यामुळे सक्सेसफुल झाला कारण की तो एक प्रयोग होता, ती एक एक्सपेरिमेंट होती. आता सगळा रॉयल कारभार आहे. आता सगळा रॉयल कारभार आहे. तर ती एक्सपेरिमेंट जर सक्सेसफुल झाली, लोक जर त्याला गुड वन म्हणाली तर फुल रिस्पेक्ट भाई देतील लोक आम्हाला. क्या बात आहे. अजून बरेच आहेत माझ्याकडे फोटो. जरा एक मिनिट, आपण तू खूपच अभ्यास करून आलीस यावेळेस. आज म्हणजे रिसर्चच आहे तगडा हा, जवळपास डिटेक्टिव्ह म्हणजे. आज आपण सगळं म्हणजे पत्रकार, डिटेक्टिव्ह आणि अमेय वाघचा शोध, आपण एक वेगळा मुरांबा आज इकडे घातलाय. तर त्यामुळे उन्हाळा आहे, मुरांबा पाहिजे. तर हा अजून एक फोटो आहे माझ्या हाती लागलेला. तर हा आहे बॉयगिरी. अमेय काय बॉयगिरी करतोय, म्हणजे अमेय हा खूप वंडरफुल बॉय आहे, आपल्याला माहिती आहे. वंडर बॉयच म्हणेन मी कदाचित. पण आता हे काय नवीन वेब सिरीज वगैरे आता, आणि ती पण हिंदीमध्ये. एक्झॅक्टली. सी माझं असं झालंय की माझ्याकडे आता फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, ट्विटरवर अपलोड करायला इतक्या गोष्टी आहेत की सोशल मीडिया आता कमी पडायला लागलाय.
मला असं वाटतं मला आता फेसबुककडनं मेसेज येईल की तुमचं लिमिट संपलं सर, ह्याच्या पुढे तुम्हाला अलाउड नाहीये. रोज किती सरप्राईजेस देणार आहेस आम्हाला? ऍक्च्युली पण झालंय असं ना की दिल दोस्ती दुनियादारी संपल्यानंतर ही जी काही कामं मी केली होती तर ती आता सगळीच रिलीज होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातलाच एक भाग आहे बॉयगिरी. बॉयगिरी ही एक इंग्लिश वेब सिरीज आहे, म्हणजे हिंदी आणि इंग्लिश मिश्रित वेब सिरीज आहे, जी एकता कपूरनी प्रोड्यूस केलेली आहे. त्यांचं ऑल्ट नावाचा नवीन प्लॅटफॉर्म येतोय, सो त्यावरती ही बॉयगिरी सुरू होणार आहे. आणि आत्ताशी त्याचं पोस्टर आलंय, पण खूप इंटरेस्टिंग Poster तू मंडळी दाखव आहेत. एकदा तू. सगळी आमची मित्रमंडळी आहेत आणि तुम्ही बघाल तर कोणी मराठीतली नाही आहेत, ही बऱ्यापैकी इंग्लिश थिएटर करणारी मंडळी आहेत. दिव्यांग ठक्कर म्हणून एक आमचा मित्र आहे जो गुजराती सुपरस्टार आहे. सो या सगळ्या वेगळ्याच लोकांबरोबर काम करायला मिळतं आहे. आकर्ष खुराना नावाचा माझा मित्र आहे ज्यांनी हे डिरेक्ट केलेलं आहे. सो काही रेंज सध्या इकडून तिकडे काय काय चाललंय म्हणजे. मी ना आता अंधेरीत इथे साऊंड आयडियाज स्टुडिओमध्ये तुला गाठलंय. शेजारीच यशराज फिल्मचं सुद्धा स्टुडिओ आहे. तर आता इकडून थेट तिकडे जाणार आहेस का तू? त्यांच्याकडनं एका फिल्मसाठी खरं तर मध्ये बोलवणं आलं होतं, पण ऍक्च्युली मी तेव्हा वेगळं काहीतरी करत होतो म्हणून मला ती फिल्म करता नाही आली. माझा अंदाज बरोबर आहे, म्हणजे ऑलमोस्ट नेक्स्ट टाइम आपण तिकडेच भेटू. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. नक्कीच सरप्राईजेस खूप आहेत आणि या सगळ्यात अमर फोटो स्टुडिओचे सुद्धा अत्यंत अनेक प्रयोग चालू आहेत. त्याचाही रिस्पॉन्स भरभरून आहे. आता त्याची घोडदौड कशी सुरू आहे त्याही बद्दल थोडं. अमर फोटो स्टुडिओ मला असं वाटतं आत्ता ह्या पॉईंटला पोचलंय, जिकडे वर्ड ऑफ माउथ खूप स्ट्रॉंग पसरलाय नाटकाचा. म्हणजे लोकांपर्यंत हे पोचलंय की हे नाटक चांगलं आहे, काहीतरी वेगळं घडतंय. व्यवसाय अनेक नामांकन पण आता एक्झॅक्टली म्हणजे लाला लँडला मागे सोडलं. लाला फक्त लाला लँड सारखं व्हायला नको की बेस्ट नाटक अनाऊन्स केलं आणि दुसऱ्या कोणालाच मिळालं. ती फक्त वेळ येऊ नये ते आमच्यावर. फक्त ऑस्कर मध्येच घडतं. आपल्याकडे असं काही घडणार नाही. त्यामुळे थेट कळेल बेस्ट नाटक कुठलं आहे. एक्झॅक्टली. सो झी गौरवला 12 नामांकन आहेत आणि मटा सन्मानला 5 नामांकन आहेत. सो चांगलं चाललंय. एकंदर इतक्या गोष्टी घडत आहेत की मला सुद्धा ते अब्झॉर्ब करायला वेळ मिळत नाहीये. पण मी असं म्हणतोय की जे घडतंय ते घडू दे. त्या आनंदात त्या किकमध्ये जगावं आपण. नक्कीच. आणि त्या केक मध्ये आता समर छान सुरू झालेला आहे. मुरांबा तर येतोच आहे. ही सगळी सरप्राईजेस पण आहेत. पण अमेय वाघचा समर कसा असणार आहे? काय प्लॅन्स आहेत? उठून पटकन गोव्याला जाऊन बॉयगिरी करण्याची काही मजा काही आहे का प्लॅन्स? किंवा अमेय हा उन्हाळा कसा एन्जॉय करणार आहे? काही वेगळे प्लॅन्स आहेत का? त्यासाठी वेळ आहे का अर्थात? मला ॲब्सोल्युटली वेळ नाही आहे. I don't have time. मला माझी रोजची एक 6-7 तासाची झोप मिळाली तरी खूप आहे. पण मला मजा येते. एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारची कामं चालू आहेत. या गोष्टीची मला खरोखर मजा येते. आणि मागच्या वेळेसच्या उन्हाळ्यात मी खूप आराम केला होता, कारण दिल दोस्ती दुनियादारी नुकतंच संपलं होतं. सो या वेळेसच्या उन्हाळ्यात मला भरपूर काम करायचं आहे. मुरांबा हा सिनेमा प्रमोट करायचा आहे. बॉयगिरीचे प्रमोशन्स आहेत. दिल दोस्ती दोबाराचं शूटिंग आहे. कास्टिंग काउचचं शूटिंग आहे. अमर फोटो स्टुडिओचे प्रयोग आहेत. आणि अजून एक सिनेमा केला आहे, त्याचंही डबिंग आणि असं काय काय आहे. सो हा उन्हाळा प्रचंड हॉट आहे माझ्यासाठी आणि घाम काढणार आहे. अजून एक फोटो आहे माझ्याकडे. अरे बापरे. तर मी जसं आता म्हणलं की नंतर आपण अमेय वाघला एका म्हणजे आता तो हिंदी इंग्लिश वेब सिरीज तर करतोच आहे. हिंदी सिनेमासाठीच नंतर त्याला गाठणार आहोत आपण. अजून एक पुरावा आहे माझ्याकडे. हे इम्तियाज अली असतात. खूप मोठे दिग्दर्शक आहेत हे बॉलिवूडमधले. त्यांच्यासोबत एक फोटो काढलेला आहे अमेयनी. आणि हा फोटो कास्टिंग काउचच्या वेब सिरीजसाठी होता असं म्हणलं जात आहे. पण वेगळं कारण आहे का काही? नाही, इम्तियाज अली बरोबर फिल्म करायची वेळ अजून आली नाहीये असं मी म्हणेन. आत्ताच आम्ही कास्टिंग काउचचाच एपिसोड केलाय. पण कसा होता हा एक्सपिरियन्स? ब्रिलियंट अनुभव होता, कारण मला असं वाटतं की कास्टिंग काउच निमित्ताने जी लोक आपली इन्स्पिरेशन आहेत, म्हणजे अनुराग कश्यप असेल किंवा इम्तियाज अली असेल, ह्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली. आणि असं नाही आहे की फक्त आम्ही त्यांच्याबरोबर अर्धा तास घालवला आणि ते घरी गेले. ॲक्च्युली त्यांच्याबरोबर शूट करणं, वेळेस ते अभिनय करतायत आणि आम्ही थोडेसे असत की हा आमचा शो आहे, सो आम्ही तुम्हाला सांगतो सर काय करायचं आहे, त्यांच्यासमोर माज करताना मजा आली. जो परत कधी करायला मिळणार नाहीये. पण खूपच मजा आली आणि मला असं वाटतं कास्टिंग काउचमुळे ही संधी मिळत राहते मला. अजून पुढे पुढे बरेच सरप्राईजेस आहेत. आता मग नेक्स्ट काय, म्हणजे करण जोहरच डायरेक्ट? नाही, मी मार्टिन स्कॉर्सेसीची मगाशी व्हॉट्सअपवर बोललोय, तर त्याला वेळ असेल, मार्टिन स्कॉर्सेसीला, वुडी ॲलनला वेळ असेल तर त्यांना येऊ देत दादरपर्यंत शूटिंगला. तिकडून तुम्ही त्यांना स्टुडिओत घेऊन जाणार, मग ते बाहेर पण पडणार पटकन Exactly. पळून.
ते पळून जसं आता जसराज बाहेर पडलेला बघितला. एकंदर मी ज्या ज्या स्टुडिओत ज्यांच्याबरोबर काम करतो ते पळून जातात हे आपल्याला माहिती मी निघाली नाही, मी वाटेवर आहे. पण आता जसराज सौरभ यांच्यासोबत काम करताना एक वेगळी मजा असेल, कारण या आधी तुम्ही अनेक वेळा तुम्ही खूप चांगले मित्र आहात एकमेकांचे खरं तर आज हे ट्युनिंग कसं रंगलं, कारण पुन्हा एकदा या सॉन्ग रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आता मात्र ते म्युझिक डिरेक्टरच्या खुर्चीत आहेत आणि तुला गायचंय, तर ही मजा कशी होती? एक तर त्यांनी मला आधी गाणं पाठवलं होतं, तो थोडंसं मी मनाची तयारी केली होती असं मी म्हणेन, आणि त्यांनी मनाची तयारी केली होती. पण त्यांचं असं म्हणणं होतं की तू फ्री राहा, आपण मजा करूया, आणि तेच आम्ही एक्झॅक्टली इथे करतोय. ॲक्च्युली मजा करतोय, म्हणजे गाणं गायचं प्रेशर नाही. मला असं वाटतं दरवेळेस ना आयुष्यात वेन यू हॅव नथिंग टू लूज, मी गायक नाही आहे त्यामुळे माझं काही स्टेकला लागलेलं नाही, त्यामुळे मी इथे पूर्णपणे मजा लुटतो या कामाची. जर आम्ही सगळ्यांनी मिळून ती मजा लुटली तर त्या गाण्यात ती मजा येणार आहे. मिथिला पालकर पण येते असं मला कळलंय, तर आता अमेयशी खूप बोललोय आपण, पण मिथिला पालकर पण एक मोठं सेन्सेशन आहे. तर अमेय, मी निघते म्हणजे बाय, चल बाय बाय, मी पळते, बाय बाय. बाय बाय.